आणखी एक महत्त्वाची बातमी, शिंदेंची मुख्य नेते पदावरील निवड कायद्याला धरून नसल्याचं सिब्बलांनी म्हटलंय। शिंदेंची मुख्य नेते पदावरील निवड कायद्याला धरून नाही, ती बेकायदेशीर होती। हे बघा, कपिल सिब्बल त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडतायत। आमचा जेव्हा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू। पक्षांतर्गत निवडणुका झाल्यात की नाही झाल्यात सर्व जगाला माहीत आहे, परंतु ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरू आहे युक्तिवादातनं, ते आपण पाहत आहे। त्यामुळे कोर्टाचा अंतर्गत विषय आहे, यावरती मी जास्त काही बोलू इच्छित नाही आणि ते योग्यही नाही। परंतु मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की शिवसेना पक्ष, शिवसैनिक आणि पदाधिकारी, आमदार आणि खासदार, नगरसेवक असू द्या, हे सर्वजण मेजॉरिटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे। त्यामुळे विजय हा लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे जनाधार असतो आणि ज्याच्या मागे बहुमत असतो त्याचाच होत असतो। नाही, पण संसदीय पक्ष म्हणजे मुख्य पक्ष नव्हे असा देखील त्यांनी दावा केलेला आहे। हे बघा, त्यांनी जी काही बाजू मांडायची ती त्यांना त्याची बाजू मांडू द्या। तो त्यांचे मुद्दे आहेत, ते म्हणणार आहेत का एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं योग्य आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांची कृती अयोग्य आहे अशाच पद्धतीत ते म्हणणार आहेत। त्यामुळे त्यांच्या जी काही बाजू ते मांडतायत त्यावरती मला बोलणं उचित वाटत नाही। आमचे वकील त्याला उत्तर देतील। नरेश म्हस्के बोलत होते। शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के हे सिब्बलांबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्यावेळेला आमचे वकील बाजू मांडतील त्यावेळेला आमच्या पद्धतीनं ती मांडली जाईल आणि युक्तिवाद होईल असं नरेश म्हस्केंनी म्हटलेलं आहे। मात्र जोरदार युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात येतो आणि त्यावरती जयमाल्या बागची असतील, सरन्यायाधीश असतील, ते देखील सिब्बलांना प्रतिसवाल विचारताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदेंकडे। रामराजे, आता काय काय घडतंय युक्तिवादात? त्याआधी आपण ही अपडेट पाहूयात। मोठी बातमी म्हणावी लागेल। घटनेनुसार शिवसेना पक्षप्रमुखांनाच सर्व अधिकार हे स्पष्ट आहे। शिंदेंची मुख्य नेते पदावरील निवड ही कायद्याला धरून नसल्याचं सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणतात। ठाकरेंकडून सिब्बल यांनी युक्तिवाद केल्यात। आज चौथा दिवस आहे, त्याबद्दल काय काय घडलंय कोर्टात आपण पाहतोय। तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगताय त्या बरोबर वाटतात असं कोर्टानं म्हटलंय। त्यानंतर समाजवादी पार्टीत घडलेल्या घटनांचा सिब्बल यांच्याकडून दाखला देण्यात आला। समाजवादी प्रकरण आणि शिवसेना प्रकरणाचा संबंध नाही असं सिब्बल म्हणाले। पक्षप्रमुख पदाकडे सर्व अधिकार आहेत, काहींकडून समाजवादी पक्षाचे दाखले दिले गेले। विधिमंडळात पडलेली फूट आणि नंतर संघटनेत ती वाढत गेली असं कोर्टानं म्हटलं। प्रतिज्ञापत्रात दोन्ही गटाकडे सदस्य संख्या किती होती? प्रतिज्ञापत्रातील संख्या कमी जास्त असल्यास कसं ठरवणार असं कोर्टानं सवाल विचारला। कठीण परिस्थितीत कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा असं सुप्रीम कोर्टानं टिप्पणी केली आहे। आम्हाला यात ग्राउंड रियालिटी बघायची आहे असं कोर्ट म्हणालंय। विधिमंडळ राजकीय पक्षातील फूट होत राहणार, तोडगा काढणार का असा सवालही कोर्टानं विचारलाय। शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पद दिलं असं सिब्बलांनी म्हटलं। शिंदेंना मुख्यमंत्री पद देताना ग्राउंड रियालिटी तपासलीच गेली नाही आणि त्यामुळेच त्यांची निवड बेकायदेशीर ठरते असं सिब्बल म्हणतात। पक्षफूट झाल्याचं आधी स्पष्ट नव्हतं। आयोग म्हणाला राजकीय पक्षात फूट असावी, मग त्यांनी 2 पत्र काढली। आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, सुप्रीम कोर्टातनं थेट शिंदेंची मुख्य नेते पदावरील निवड ही कायद्याला धरून नसल्याचं युक्तिवादात सिब्बल म्हणाले। घटनेनुसार शिवसेना पक्षप्रमुखांनाच सर्व अधिकार आहेत, मुख्य नेते हे पद प्रतिनिधी सभेचा भाग देखील नाही शिंदेंची, त्यामुळेच मुख्य नेते पदावरील निवड ही कायद्याला धरून नसल्याचं सिब्बलांनी म्हटलंय।